बातमी मालेगावची. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आज या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात येते. तसंच आक्रोश मोर्चा देखील काढला जाईल. गुरुवारी न्यायालयाने आरोपी खेरनारला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता जाऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडे. विशाल, आज आपण पाहतोय उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आलेला आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी दुकानं सुद्धा बंद दिसत आहेत. मालेगावात कडकडीत बंद पुकारण्यात येतोय. इतकंच नाही, आक्रोश मोर्चा तर निघणार आहे, पण अशी देखील माहिती मिळते आज रुपाली चाकणकर कुटुंबियांची भेटही घेतील. काय अपडेट आहे? नक्कीच लागवी. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील जी घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि तिचा निषेध आज मालेगावकर मिळून करणार आहेत. मालेगाव शहरच नाही तर तालुका सुद्धा या निषेधात सहभागी होणार आहेत. आणि त्याचा जर विचार केला तर आज आपण आलो आहोत मालेगावच्या शहरातील एक संगमेश्वर भागातील जो हा परिसर आहे. या परिसरात पूर्णपणे हे जे दुकान आहे ते यांनी कडकडीत बंद या ठिकाणी पाडलेलं आहे. मालेगाव शहर जर म्हटलं तर मालेगाव शहर हे 2 याच्यात विभागलं गेलेलं आहे. मालेगाव शहर मध्य आणि मालेगाव बाह्य या 2 घटनांचा विचार केला तर मालेगाव मध्य आणि बाह्य हे दोघेही या ठिकाणी बंद राहणार आहे आणि याची नोंद इतिहास घेणार आहे. आणि जर दुसरी गोष्ट विचार केला तर दुपारी 11 वाजेच्या सुमारास मूक मोर्चा, निषेध मोर्चा हा रामसेतू पूल राम मंदिरापासून निघून तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यापर्यंत जाणार आहे. आणि तिथे 5 ज्या मुली आहेत छोट्या त्यांच्या हातून एक निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, निषेधाचं निवेदन. आणि रुपालीताई चाकणकर या सुद्धा या ठिकाणी मालेगावात पोहोचल्या आहेत आणि काही तासातच त्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्यांचं सांत्वन करणार आहेत. आणि कुठेतरी आता नागरिकांचा जो आक्रोश आहे हा आक्रोश मोर्चा त्याला फाशी न देता त्याचा काहीतरी मालेगावच्या या आक्रोश मोर्चात कोण कोण सहभागी होतील या सगळ्याविषयी काही माहिती? मालेगाव शहरच नाही तर तालुक्यातून विविध स्तरातून सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय कार्यकर्ते सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत. आणि आता रुपालीताई चाकणकर सुद्धा सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. लेकिन परंतु आपण 11 वाजता हे चित्र नक्की क्लिअर होईल आणि अजूनही कोण कोण त्याच्यात सहभागी होतंय हे काही वेळातच समजेल. लागवे. निषेध. विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. आपण पाहतोय मालेगाव मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.